उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं नववधूवरांना आशीर्वाद। विवाह सोहळ्याला पोहोचताना आल्यानं व्हिडिओ कॉल तर तब्येत ठीक नसल्यानं विवाह सोहळ्यामध्ये येऊ न शकल्यानं दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। इंजवडीच्या हॉटेलमध्ये काकडीत आढळली जिवंत अळी। फलार रेस्टॉरंटमधील हा संपूर्ण प्रकार असल्याची माहिती। व्हायरल व्हिडिओमुळे खवय्यांमध्ये संताप। नंदुरबारमध्ये बियाणे खतांचा मुबलक साठा उपलब्ध। कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांची लागवड अधिक करावी। नंदुरबारच्या कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। सांगली महानगरपालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व नालेसफाई सुरू। महत्त्वाच्या नाल्यांची जेसीबीच्या द्वारे स्वच्छता सुरू, तर महापालिका क्षेत्रातील नाल्यांमधून 100 टन कचरा काढला। नागपूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत। 105 पंपांसाठी 2 लाख लिटर डिझेल तर 6 लाख लिटर पेट्रोलची विक्री। शहरासाठी नियमित पुरवठा होत असल्यानं कोणतीही टंचाई नाही। नीट पेपरफुटी प्रकरणी धाराशिवच्या खासगी संस्था चालकांची न्यायालयामध्ये धाव। एनटीएच्या परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। अमरावतीमध्ये तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस। वाढत्या उष्णतेनं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संकटं वाढली। विदर्भामध्ये उष्णतेचा कहर। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी पुन्हा 47.2 अंश सेल्सिअस पर्यंत, तर अकोला, वर्धा, अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट जारी। वर्ध्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये घडले 5 भीषण अपघात। भीषण अपघातामध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।